पुण्यामध्ये नसरापूर घटनेच्या निषेधार्थ मोर्चा, पीडितेला न्याय मिळण्यासाठी मूक मोर्चा, आरोपीला फाशी देण्याची मागणी. रुपाली चाकणकरांची एसआयटी चौकशी संपली. खरात प्रकरणात एसआयटीकडून सुमारे 6 तास चौकशी. एसआयटी चौकशीला सहकार्य करणार. एसआयटी चौकशी आधी रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया. समता पतसंस्थेतील खाती बनावट असल्याचंही केलं स्पष्ट. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राहिली नाही. महिलांवरील अत्याचारात महाराष्ट्राचा नंबर 2. काँग्रेसचे नेते नाना पटोलेंची टीका. विकास लवांडेंनी घेतली शरद पवारांची भेट. शाई फेक झाल्यानंतर लवांडे पवारांच्या भेटीला. शरद पवारांचा पुणे पोलीस आयुक्तांसह पोलीस महासंचालकांना फोन. एमआयएम नगरसेवक मतीन पटेलाच्या अडचणीत वाढ. महिलेला व्हिडिओ कॉलवर विवस्त्र होण्यास भाग पाडल्याचा आरोप. पीडितेनं पोलीस आयुक्तांकडे केली होती तक्रार. श्रीरामपुरात भोंदू अशोक आढाव गजाआड. मांत्रिक विधीच्या नावाखाली पीडितेकडे शरीर सुखाची मागणी. भूतबाधेच्या नावाखाली महिलेकडून 15 ते 16 लाख उकळले. कंपनीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू. दीपकचा मृत्यू संशयास्पद असल्याचा नातेवाईकांचा आरोप. जळगावमधील एमआयडीसी मधील घटना. प्रहार आणि शिवसेनेची रणनीती ठरली. राजकीय आणि सामाजिक क्षेत्राबाबत चर्चा झडली. पुढील 1 वर्ष सोनं खरेदी करू नका. मेट्रोनं प्रवास करा. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करा. पंतप्रधान मोदींचं जनतेला आवाहन. काँग्रेसने डीएमकेच्या पाठीत खंजीर खुपसला. सत्ता समीकरण बदलताच खंजीर खुपसला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल. बीएमसीच्या नालेसफाईचा रिअलिटी चेक. कांदिवली आणि बोरिवलीमध्ये गाळ जैसे थेच. डेब्रिस देखील नाल्यामध्ये टाकलं जात असल्याचं समोर. मुंबईतील पर्यटक स्थळांवर सुरक्षेत वाढ. बोटीत बसताना लाईफ जॅकेट घालणं अनिवार्य. जबलपूर क्रूज दुर्घटनेनंतर दक्षता. कांद्याला कवडीमोल भाव. शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांना पाठवला 1 रुपया. 12 क्विंटल कांदा विकला. हातात उरली फक्त वेदना. आता तरी शेतकऱ्यांचा आक्रोश ऐका. शेतकऱ्यांचा सरकारला संतप्त सवाल. माहीममधील दागिनावाला इमारत धोकादायक. रहिवाशांच्या जीवास धोका. पत्र देऊनही मनपा प्रशासनाकडून दुर्लक्ष. रहिवाशांचा आरोप. नागपुरातील पर्यावरणप्रेमी आक्रमक. ऑरेंज सिटी स्ट्रीटसाठी झाडं तोडण्याला विरोध. घणसोलीतील नागरिकांच्या जीवाशी खेळ. पिण्याच्या पाण्याच्या टाकीची दुरावस्था. अस्वच्छ आणि गढूळ पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण. आजपासून तामिळनाडूमध्ये विजय पर्व. जोसेफ विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ. 9 आमदारांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ. विजय शपथ घेताना आई वडील भाऊक. विजय यांच्या शपथविधी वेळेस आई वडिलांच्या डोळ्यात आनंद अश्रू. जोसेफ विजय यांच्या शपथविधी सोहळ्याला तुफान गर्दी. सर्वसामान्य तामिळींसह सेलिब्रिटींचीही हजेरी. अभिनेत्री तृषा ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू. योगींच्या मंत्रिमंडळामध्ये 8 नवीन मंत्री. भूपेंद्र चौधरी, मनोज पांडे, सुरेंद्रसिंह दिलेर, सुमेंद्र तोमर यांना संधी. कैलाश राजपूत, कृष्ण पासवान, अजित पाल आणि हंसराज विश्वकप यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ. हिमंता बिश्व शर्मा होणार आसामचे मुख्यमंत्री. जेपी नड्डा यांच्याकडून घोषणा. 12 मे रोजी पार पडणार शपथविधी सोहळा. दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा इशारा. गोळीबार आणि आत्मघाती हल्ला होण्याची शक्यता. भाजपा मुख्यालय, सरकारी इमारतींची सुरक्षा वाढवली. गोंदियात ओबीसी समाजाचा जनगणनेवर बहिष्कार. ओबीसीसाठी स्वतंत्र रकाना नसल्यामुळे विरोध.
हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात, पुढील काही दिवसच घेता येणार हापूसची चव, बाजारात आवक वाढली. नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनासंदर्भात. पुढील 1 वर्ष सोनं खरेदी करू नका असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलंय. पेट्रोल डिझेलचा वापर जपून करा,